नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आज आपण आहेत केज होमस्टे शिरोडामध्ये आणि यांची प्रॉपर्टी खूप छान आहे. आता हे बेडरूमची फोटो आहे आणि इथं बाल्कनी आहे छोटीशी. इकडून एंट्रन्स आहे, खालीच रिसेप्शन आहे इथं. आणि आता आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती आहोत. ठीक आहे ना. रूम बघू शकता तुम्ही. छान कम्फर्टेबल बेड आहे. इकडे एसीज आहे, चांगला एसी पण चालतोय, फॅन पण चालतोय आणि लाईटची वगैरे आहे. इकडे कपाट वगैरे पण आहे दिलेला आहे त्यांनी छान प्रकारे. डासं वगैरे काही नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर ठिकाणी आरसा नसतोय पण इथं आरसा आहे, हे सगळ्यात खूप छान आहे गोष्ट. त्यानंतर बघू शकताय तुम्ही इथं बाथरूम दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर बाथरूम पण खूप छान आणि स्पेशियस आहे. गरम पाण्याची पण सोय आहे. गरम पाणी बकायदा येतं, म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एवढंच की थोडं जास्तच गरम येतं, त्यामुळे थोडं व्यवस्थित. नंतर इथं परत बेसिन आहे, हे आहे मिरर वगैरे, हे पण चांगली आहे सर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आहे हँगर्स. बाथरूममध्ये हँगर असणं, दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट थिंग. ओके. आणि इथं त्यानंतर मग हा आपला मेन रूमचा एरिया आहे त्यांचा, हॉलचा. ह्याच्यामध्ये 2 सोफाज आहेत, थोडे भांडी वगैरे आहेत, किचनच्या प्लेट्स वगैरे वापरू शकतो आहे आपण. इथून एंट्रन्स आहे बेसिकली. ठीक आहे. इकडं बाकी लाईट्स आणि फॅन. आणि हा इकडं सोफा कम बेड काइंड ऑफ, म्हणजे ह्याच्यामध्ये आहे तो, कशामध्ये, आपल्या हॉलमध्ये आहे. असा टी व्ही आहे, टी व्ही चालू होतो, आम्ही थोड्या वेळापूर्वीच बघितलेला. ठीक आहे. आणि इथं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यस सी दिस. आता मी हे पडदा उघडला तर बघा तुम्ही, आता हा एंट्रन्स जो आहे ना, पडदा उघडल्यानंतर ज्यावेळी तुम्ही आता इथं बाहेर जाताय, स्पेशियस असा बाल्कनी आहे, खूप छान अशी. खालीच बघितला तर तुम्हाला बघा समुद्राचा आवाज येतोय, समुद्राच्या लाटांचा. पूल आहे तिथे, लॉन आहे. लॉनला जायला जरी पाऊस पडला असेल तरी जायला व्यवस्थित त्यांनी फरशा टाकलेल्या आहेत, त्यामुळे चिखल होत नाही किंवा चिकचिक होत नाही, हे सर्वात महत्त्वाचं. तिथं आता टेबल्स वगैरे बघताय तुम्ही, लाईटिंग दिसते ना इथं खाली, बघा इथं दिसतंय. तर इथं बेसिकली सगळं जेवणाची पिण्याची खाण्याची सोय आहे. आणि पूलचं टायमिंग हे फक्त इथे लक्षात घ्या, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि बीचवरून इथं तर बीचला इथं एंट्रन्स आहे, इथून बीचला एंट्रन्स आहे डायरेक्ट. आणि सकाळी बीच पूर्ण दिसतो चांगला मस्तपैकी. आणि प्लस तिथं ही पाण्याची टाकी आहे ना इथं, ह्या बाजूला बघा इथं ही, इथं बीचवरून आल्यानंतर तिथं आंघोळची सोय पण आहे, शॉवर वगैरे आहे चांगल्या प्रकारचा. मग ते चांगलं आहे सोय त्याची. बाकी मग हे असंच आहे. वायफायची सोय आहे इथं. एअरटेल आणि जिओला तर अजिबात नेटवर्क येत नाही. प्लस वायफायची खरी कंडिशन सांगायची म्हटली तर बाबा, सेकंड फ्लोअरला आम्ही आता आहे. आता ह्याला ते फर्स्ट फ्लोअर म्हणतात, पण फर्स्ट फ्लोअरला तर काय असा वायफाय तर एवढा चांगला येत नाही आहे. ठीक आहे ना. बघा आता हे रूम आहे, थोडं आमचं सामान इकडे तिकडं आहे. तर पण खाली वायफायचं स्पीड खूप छान आहे. ठीक आहे ना. केज रिसॉर्ट असं नाव आहे यांचं. एंट्रन्सला गाडी पार्किंग आहे, गाडी पार्किंगची छान जागा आहे, सगळं मस्त आहे. बाकी आता जेवण कसं असणार आहे ते आम्ही आता संध्याकाळी जाणतो आहे, तर जेवण ते संध्याकाळी केल्यानंतरच समजेल. ठीक आहे ना. चालेल. आणि बाजूला एक आहे इथं रिसॉर्ट, आता त्याचं नाव काय मला सांगता येणार नाही एक्झॅक्टली, पण ह्याच्या जस्ट बाजूलाच आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि त्याच्या बाजूला एक आहे. तिथं छान नेपाळी कुक आहे तिथं. आणि तिथं छान म्हणजे अतिशय छान असं जेवण मिळतं. प्लस स्नॅक्स पण. आम्ही तिथं फिंगर चिप्स खाल्ले, कांदा भजी खाल्ली आणि चहा आणि कॉफी. व्हेरी नाईस. चहा तर खूप छान होता. 2-2 चहा पिलो आम्ही, तर खूप छान होतं. ठीक आहे. चालेल. हे कुठं आहे तर शिरोडा, वेंगुर्ल्यापासून खाली आणि तेरेकोलपेक्षा वरती, रेडी गणपतीच्या वरती आणि आरंबोलच्या वरती. ठीक आहे ना. तर असं हे छान आहे. बीच पण छान आहे, खूप मस्त आहे. चालेल. थँक्यू व्हेरी मच. चलो बाय. आय होप यू फाइंड आउट दिस इन्फॉर्मेशन व्हेरी यूजफुल अँड दॅट्स नाईस. ओके. चलो बाय बाय.